So hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. In today's lecture, we will cover the dentifrices preparation. So dentifrices are the preparation which are meant to be applied to the teeth with the help of toothbrush for purpose of cleansing the accessible surface of the teeth. तर डेंटिफ्रायसिस प्रिपरेशन काय असतात की हे असे प्रिपरेशन आहे की जे अप्लाय केले जातात ऑन अ टीथ विथ द हेल्प ऑफ टूथब्रश. तर कशासाठी अप्लाय केले जातात तर फॉर द पर्पज ऑफ क्लिन्झिंग द ॲक्सेसेबल सरफेस ऑफ द टीथ. सो डेंटिफ्रायसिस आर यूज इन द फॉलोइंग केसेस. तर कुठल्या अशा केसेस आहे की ज्याच्यामध्ये किंवा ज्याच्यामुळे किंवा ज्या कारणासाठी आपण डेंटिफ्रायसिस हे यूज करतो. सो फर्स्ट केस दॅट इज द क्लिन्झिंग द टूथ, देन पॉलिशिंग द टूथ सरफेस, रिमूवल ऑफ स्ट्रेन फ्रॉम द टीथ, रिड्यूस इन्सिडन्स टू द टूथ डिकाय. म्हणजेच इथं आपण टूथपेस्ट किंवा डेंटिफ्रायसिस प्रिपरेशन का यूज करतो आहे की क्लिन्झिंग अँड पॉलिशिंग द टूथ. जे दातं चमकवण्यासाठी दातांना क्लीन करण्यासाठी आपण डेंटिफ्रायसिस यूज करतो आहे. अपार्ट फ्रॉम दॅट रिमूवल ऑफ स्ट्रेन फ्रॉम द टीथ. तर काही स्ट्रेन जे असणार आहे, काही जे बॅड पदार्थ जे दातांमध्ये अटकलेले आहेत तर ते रिमूव्ह करण्यासाठी किंवा काही डाग जे पडलेले असतील दातांवरती ते रिमूव्ह करण्यासाठी. देन टू रिड्यूस इन्सिडन्स ऑफ टूथ डिके. टूथ डिके म्हणजे काय, दात खराब न होण्यासाठी आपण डेंटिफ्रायसिस हे यूज करत असतो. अँड अपार्ट फ्रॉम दॅट रिडक्शन ऑफ माउथ ओडर. तर बॅड ओडर ऑफ माउथ कॅव्हिटीचं रिडक्शन व्हावं, प्रिव्हेंट व्हावी यासाठी आपण डेंटिफ्रायसिस प्रिपरेशन हे यूज करत असतो. देन रिडक्शन ऑफ पेरिडोनियल डिसीजेस. दॅट डिसीज इज रिगार्डिंग द डिसीज ऑफ अ गम्स. तर जे पेरिडोनियल किंवा पेरिडोंटल डिसीज आपण त्याला म्हणतो. सो दॅट डिसीजला रिड्यूस करण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी आपण डेंटिफ्रायसिस प्रिपरेशन हे यूज करतो आहे. अपार्ट फ्रॉम दॅट वी यूज डेंटिफ्रायसिस प्रिपरेशन फॉर प्रिव्हेन्शन ऑफ फॉर्मेशन ऑर रिमूवल ऑफ डेंटल प्लाक. तर जे डेंटल प्लाक असतात, दातांमध्ये जी घाण अटकलेली असते, काही डाग जे असतात तर ते प्लाक रिमूव्ह करण्यासाठी आपण डेंटल प्रिपरेशन दॅट इज अ डेंटिफ्रायसिस प्रिपरेशन हे यूज करतो. अँड लास्ट वन दॅट इज द प्रिव्हेन्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ कॅल्क्युलस. तर काही कॅल्क्युलस जे फॉर्म्स होत असतात दातांमध्ये तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण डेंटिफ्रायसिस प्रिपरेशन हे यूज करत असतो. सो दॅट डेंटिफ्रायसिस प्रिपरेशन्स की जे आपण अप्लाय करतो दातांना, दे आर अवेलेबल इन अ डिफरंट फॉर्म्स सच ॲज द टूथ पावडर, टूथपेस्ट अँड लिक्विड प्रिपरेशन. सो दॅट टाईप ऑफ फॉर्म्स in that the dentifrices preparations are available, that is tooth powder, toothpaste and liquid preparation. So dentifrices preparation किंवा गुड क्वालिटी ऑफ डेंटिफ्रायसिस प्रिपरेशन किंवा क्वालिटी काय असायला पाहिजे त्या गुड डेंटिफ्रायसिसची. सो दॅट टूथ पावडर और टूथपेस्ट शुड हॅव पजेस द आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स सच ॲज इट शुड बी इकॉनॉमिकल. ते इकॉनॉमिकली कमी किंवा स्वस्त असायला पाहिजे. इट शुड बी नॉन टॉक्सिक. इट शुड बी प्रॉपरली स्वीटन अँड फ्लेवर्ड. तर एक प्रॉपर टेस्ट आणि एक प्रॉपर फ्लेवर त्याला असायला पाहिजे. देन इट प्रोड्युसेस और इट गिव अ गुड फ्रेश अँड क्लीन सेन्सेशन टू द ओरल कॅव्हिटी. एक फ्रेशनेस क्रिएट व्हावा ओरल कॅव्हिटीमध्ये. त्यासाठी आपण डेंटिफ्रायसिस प्रिपरेशन किंवा ही क्वालिटी त्या डेंटिफ्रायसिस प्रिपरेशनमध्ये असायला पाहिजे. देन इट शुड बी इफिशियंट इन रिमूव्हिंग फूड सबस्टन्स, प्लाक अँड अदर पार्टिकल्स फ्रॉम ओरल कॅव्हिटी. तर जी टीथ कॅव्हिटी किंवा ओरल कॅव्हिटी जी असणार आहे, बकल कॅव्हिटी जी असणार आहे तर त्याच्यामधून फूड पार्टिकल्स जे असतील किंवा प्लाक जे असेल किंवा एनी अदर फॉरेन पार्टिकल जे असेल तर ते रिमूव्ह करण्याची क्वालिटी त्या डेंटिफ्रायसिस प्रिपरेशनमध्ये असायला पाहिजे.
And last quality, that is it should clean the teeth. This is the ideal qualities of a dentifrices preparation. So in the formulation of dentifrices preparation, the following ingredients or following substance are added. So first, that is a abrasive agent. Second, that is a binders. Then third, that is detergents. Then flavoring agent, humectant, preservatives, sweetening agent and therapeutic agents are added for the preparation of dentifrices preparation. So let's see one by one. So abrasive agent, which is also known as a polishing agent, की त्यालाच पॉलिशिंग एजंट हे म्हटलं जात असतं का, कारण की ते दातांना पॉलिश करत असतं. So this is also known as a polishing agent, and that abrasive agents are used for removal of strain and polishing the tooth surface. तर जे काही स्ट्रेन असतात ते रिमूव्ह त्या ॲब्रेसिव्ह एजंटमुळे होत असतात. अँड teeth surface becomes a polish or polish the tooth surface without damaging it. So that is abrasive agent is nothing but, so these are the polishing agent and used to remove debris and residual strain from tooth surface without damaging it. So it is also used for polishing the tooth surface, and for that purpose we use calcium phosphate, magnesium trisilicate, calcium carbonate are the agent for abrasive agent. So the cleansing powder of an abrasive depends on the basis of, or cleansing power जी असणार आहे ॲब्रेसिव्ह एजंटची ही डिपेंड असणार आहे ऑन द बेसिस ऑफ देअर साईज, shape, hardness and brittleness. So on that factor, that is the size, shape, hardness and brittleness of that abrasive agent, on that basis its cleansing power is depend. Then second agent, that is binders. So binders are used to keep the solid and liquid in a united form and to maintain a consistency. तर बाइंडर्स काय करतात, बाइंडर एजंट सॉलिड पार्टिकल आणि लिक्विड पार्टिकल जे असणार किंवा लिक्विड जे असणार आहे तर यांना एक युनिफॉर्म एकत्र करण्याचं काम किंवा जी कन्सिस्टन्सी असणार आहे त्या टूथपेस्टची तर ती मेंटेन ठेवण्यासाठी बाइंडर्स हे जनरली यूज केले जात असतात. सो जनरली द बाइंडर्स सच ॲज गम ट्रागाकान, सोडियम अल्जिनेट, मिथिल सेल्युलोज are used as a binding agent or a binders. So the gum tragacan, which is generally used because it maintain consistency, weather resistance and it is not affected by pH changes. The best जे binders है that is a gum tragacan का, कारण कि he maintain, that is it maintains the consistency, weather resistance and it is not affected by a pH. So generally that gum tragacan, it is used in concentration of 1 to 2.5. जे tragacan थे, that is gum tragacan, which is used in a concentration of 1 to 2.5%. But the exact amount of binding agent which is required or which is used in a dentifrices preparation is depends on a consistency of the preparation. तर कसली कुठल्या प्रकारची कन्सिस्टन्सी, कुठल्या प्रकारचं कन्सिस्टंट प्रिपरेशन पाहिजे तर याच्यावरती ते बाइंडिंग एजंट किती टाकायचं किंवा किती नाही हे डिपेंड करणार आहे. सो द गम ट्रागाकान इज अ फर्स्ट मिक्स विथ द सफिशियंट क्वांटिटी ऑफ ग्लिसरीन or alcohol before adding a water. तो जे गम ट्रागाकान थे which is first mixed with the sufficient quantity of water and sufficient quantity of glycerin, alcohol and then add water. So by this way or by this process we prevent the formation of a lumps. आपण हे का करतोय की गम ट्रागाकान अगोदर आपण
ग्लिसरीन यूज करतो आहे त्याच्यानंतर अल्कोहोल यूज करतो आहे आणि त्याच्यानंतर मग आपण वॉटर ॲड करतो आहे. याच्यामागचं रिझन काय की टू प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ अ लम्स. देन नेक्स्ट ingredient which is added in a dentifrices preparation, that is a detergents. So detergents, which is also known as a surface active agent. So these are the surface active agent which are used to enhance the action of a abrasive agent. तर हे का यूज केले जात असतात? दे प्रोड्युसेस अ फोमिंग प्रॉपर्टी अँड यूज टू एनहान्स द ॲक्शन ऑफ ॲब्रेसिव्ह एजंट. तर ॲब्रेसिव्ह एजंट काय करतात? दे पॉलिश द टूथ सरफेस और टूथ. ओके. तर जे डिटर्जंट्स आहे विच इज अ सरफेस ॲक्टिव्ह एजंट, तर ते ॲब्रेसिव्ह एजंटची जी पॉवर असणार आहे, ॲब्रेसिव्ह एजंटचं जे कार्य असणार आहे, तर ते वाढवत असतं. सो दे लोअर द सरफेस टेन्शन, पेनिट्रेट अँड लूजन सरफेस डिपॉझिट अँड इमल्सिफाय और सस्पेंड द डेब्रिज विच द टूथ ब्रश रिमूव्ह फ्रॉम द टूथ सरफेस. तर हे डिटर्जंट काय करतात? बाय फॉर्मिंग अ फोम वॉट एवर डेब्रिज मॅटर विच इज प्रेझेंट इन अ टूथ or whatever plaque strain which is present in between a two teeth, तर ते रिमूव्ह करतं विथ द हेल्प ऑफ अ ब्रश. म्हणजेच काय की ते फोममध्ये ते डेब्रिज मॅटर जे असेल, प्लाक असेल, ते त्याला टाकत असतं आणि जेव्हा फोम क्रिएट होत असतो तर त्यावेळेस आपण स्प्लिटिंग करतो, तर स्प्लिटिंगच्या वेळेस ते रिमूव्ह होत असतं. सो द डिटर्जंट विच शुड बी सिलेक्टेड मस्ट बी और शुड बी टेस्टलेस, non-toxic and non-irritant to the oral mucosa. तर जे डिटर्जंट आपण सिलेक्ट करणार आहे, सो दॅट डिटर्जंट शुड बी टेस्टलेस, non-toxic and non-irritant to the oral mucosa and they should have a good foaming property. तर एक चांगल्या प्रकारचं फोमिंग प्रॉपर्टी त्या डिटर्जंट एजंटने किंवा त्या डिटर्जिंग एजंटने ही क्रिएट करायला पाहिजे. सो जनरली द कॉमन डिटर्जंट विच आर यूज at the time of preparation of dentifrices preparation, sodium lauryl sulfate and sodium alkyl sulfosuccinate are used as a detergents. So surface agent or surfactants or surface active agent also lowers the abrasive effect of toothbrush and abrasives. This is about a detergent. The next ingredient which is added in a dentifrices preparation, that is a flavoring agents. So these agents are included in preparation to enhance the flavor of the preparation. the preparationला एक चांगल्या प्रकारची टेस्ट क्रिएट व्हावी, चांगल्या प्रकारचं फ्लेवर क्रिएट व्हावं, त्यासाठी फ्लेवरिंग एजंट हे यूज केलं जात असतं. सो द मोस्ट कॉमनली यूज फ्लेवरिंग एजंट सच ॲज अ पेपरमेंट ऑइल, cinnamon oil or wintergreen oil or eucalyptus oil are used as a flavoring agent. So generally the concentration of that flavoring agent which is used in preparation of dentifrices generally of 0.5 to 2%. Then humectants. So humectants are used in the preparation of toothpaste to retain moisture and will not allow the paste to become a dry. तर पेस्टला ड्राय होऊ न देते, म्हणजेच काय, टू बाय ॲडिंग दॅट ह्युमेक्टन्ट्स surface evaporation of that toothpaste get decreases or surface evaporation of moisture from that toothpaste get prevented and a consistent toothpaste is maintained. So that humectant retain or that humectant when we use in a toothpaste to retain moisture and will not allow the paste to become a dry. तर ती पेस्टला मॉइश्चर मेंटेन राहिलं म्हणजेच काय की पेस्ट ड्राय होणार नाही. सो अपार्ट फ्रॉम दॅट इट ऑल्सो हेल्प इन मिक्सिंग द सॉलिड इंग्रेडियंट. सो वॉट एवर सॉलिड इंग्रेडियंट विच आर यूज इन प्रिपरेशन ऑफ अ डेंटिफ्रायसिस, तर एक प्रॉपर मिक्सिंग क्रिएट करण्यासाठी ह्युमेक्टंट हे ॲड केलं जात असतं. सो जनरली द कॉमनली यूज ह्युमेक्टंट्स सच ॲज अ ग्लिसरीन, सॉर्बिटॉल and propylene glycol are used as a humectant.
So glycerin is the best humectant apart in between that three, that is a glycerin, propylene glycol and sorbitol. Glycerin is the best humectant because it acts as a humectant property as well as it is the sweet in a taste. So both functions are performed by that humectant, that is a glycerin, and it is used in a concentration of 5 to 10%. Then next, that is a preservative. So generally preservative are added in a dentifrices preparation or formulation to prevent the growth of bacteria in a toothpaste. The bacterial growth व्हावी नाही म्हणून डेंटिफ्रायसिस प्रिपरेशनमध्ये प्रिझर्वेटिव्ह हे ॲड केले जात असतात. द प्रिझर्वेटिव्ह जस्ट लाईक मिथिल पॅराबेन, प्रोपिल पॅराबेन आर यूज as a preservative, sometimes are used as a preservatives. Then sodium benzoate, which is also a preservative, but it is never used as a preservative in a toothpaste. मिथिल पॅराबेन यूज करू शकतात, प्रोपिल पॅराबेन यूज करू शकतात, पण सोडियम बेन्झोएट कधीही टूथपेस्ट तयार करत असताना यूज करायचं नसतं. देन sweetening agent. So sweetening agent are those agent which imparts or which provide a sweet taste to the preparation. The preparation ला एक sweet taste produce करण्यासाठी sweetening agent हे add केले जात असतात, and for that purpose saccharin which is used in the proportion or which is used in a ratio 0.005 to 0.25% is used as sweetening agent. The next, that is the therapeutic agents. So these are included in the or only in the medicated toothpaste in order to check dental disease and remove bad smell. तर जे मेडिकेटेड टूथपेस्ट आहे जसं सेन्सोडाईन आहे, ओके, दिस इज अ मेडिकेटेड टूथपेस्ट, तर त्याच्यामध्ये किंवा अजून जे असतील मेडिकेटेड टूथपेस्ट तर त्याच्यामध्ये थेरॅपेटिक एजंट हे ॲड केले जात असतात to prevent or to check the dental disease and to remove the bad smell. So the commonly used therapeutic agent like antibiotics, fluorides, proteolytic enzymes inhibitors, then crystal growth inhibitor, chlorophyll and essential oil are used as a therapeutic agent in a dentifrices preparation which contain a therapeutic purpose. Then next, that is a formulation of various dentifrices preparation. So generally dentifrices preparations are available in a liquid dentifrices, tooth powder and toothpaste. So generally the method of preparation of that dentifrices, that is a tooth powder, ओके, तर हे टूथ पावडर तयार कसं केलं जात असतं. सो टूथ पावडर आर प्रिपेअर इन अ बिग ब्लेंडिंग अँड मिक्सिंग टँक. एक टँक असते की ज्याच्यात ब्लेंडिंग पण होतं आहे ॲज वेल ॲज अ मिक्सिंग पण होतं आहे. सो द solid ingredient are weighed and mixed thoroughly in an ascending order of their weight. Then add flavoring agent are sprayed ड्युरिंग द कोर्स ऑफ मिक्सिंग. तर एक मोठा टँक असतं की ज्या ब्लेंडिंग टँकमध्ये ब्लेंडिंग पण होणार आहे आणि मिक्सिंग पण होणार आहे. सो वॉट एवर सॉलिड इन्ग्रेडियंट विच आर ॲड और विच आर वेग अँड देन मिक्स थरोली असेंडिंग ऑर्डर, तर त्यांना असेंडिंग ऑर्डरमध्ये मिक्स केलं जाणार आहे. अँड देन यू ॲड अ फ्लेवरिंग एजंट. तर जे फ्लेवरिंग एजंट असणार आहे ते फ्लेवरिंग एजंट हे स्प्रेड केलं जाणार आहे ड्युरिंग द कोर्स ऑफ अ मिक्सिंग. Then the stainless steel container are used while preparing a toothpaste. Then एक स्टेनलेस स्टील जे कंटेनर असणार आहे जे यूज केलं जात असतं फॉर प्रिपेरिंग अ टूथपेस्ट. इन दॅट मिक्सचर ऑफ बाइंडर अँड ह्युमेक्टंट इट डिस्पर्स इन अ लिक्विड कंटेनिंग सॅकॅरिन अँड प्रिझर्वेटिव्ह अँड देन इट इज अलाउड टू स्वेल टू फॉर्म अ होमोजिनस जेल. तर जेव्हा टूथपेस्ट तयार करतो तर टूथपेस्ट कशी तयार केली जाणार आहे, तर मिक्सचर ऑफ बाइंडर्स जे बाइंडिंग एजंट आपण त्याला म्हणतो ह्युमेक्टन हे डिस्पर्स केलं जाणार आहे इन अ लिक्विड कंटेनिंग सॅकॅरिन अँड प्रिझर्वेटिव्ह अँड देन इट अलाउड टू स्वेल टू फॉर्म अ होमोजिनस जेल.
So that homogeneous gel is then pumped into a suitable mixing tank and then slowly abrasive agent with agitation in order to form a smooth and uniform paste. तर एक होमोजिनस जी जेल जी तयार झालेली ती पंप करायची इंटू द सुटेबल मिक्सिंग टँक अँड देन add slowly the abrasive agent with the agitation in order to form a smooth and uniform paste. Then flavoring agent and detergent is then incorporated and toothpaste is finally packed in a collapsible tube. तर सुरुवातीला काय करायचं वापस एकदा सांगतो की स्टेनलेस स्टील कंटेनर यूज केलं जात असतं फॉर प्रिपेरिंग अ टूथपेस्ट. त्या स्टेनलेस स्टील कंटेनरमध्ये मिक्सचर ऑफ बाइंडर्स अँड ह्युमेक्टन्स हे डिस्पर्स केले जात असतात इन अ लिक्विड कंटेनिंग सॅकॅरिन अँड प्रिझर्वेटिव्ह. देन त्याला स्वेल होऊ द्यायचं, स्वेल टू फॉर्म अ होमोजिनस जेल. एक होमोजिनस जेल त्या बाइंडर्सची ह्युमेक्टन्सची ही तयार होणारे सॅकॅरिन आणि प्रिझर्वेटिव्ह मिळून. ओके, देन दॅट होमोजिनस जेल इज देन पंप इन टू अ सुटेबल मिक्सिंग टँक. तर ती जी होमोजिनस जेल जी तयार झालेली ती पंप करायची एक सुटेबल टँकमध्ये and then add abrasive agent with the agitation in order to form a smooth and uniform paste. तर ॲजिटेशन टँकमध्ये ते टाकायचं आहे, ॲब्रेसिव्ह एजंट पण टाकायचं आहे, ॲजिटेशन करायचं आहे. का? कारण की एक स्मूथ अँड युनिफॉर्म पेस्ट तयार करण्यासाठी. देन फ्लेवरिंग एजंट जे असणार आहेत किंवा डिटर्जंट जे असणार आहे हे ॲड करायचं आहे आणि टूथपेस्ट तिथं तयार होणार आहे. Then that toothpaste is packed in a collapsible tubes. Then the formulation of various dentifrices in that first, that is a liquid dentifrices. So that liquid dentifrices are not much popular nowadays, but still they are used for cleansing purpose. तर हे आजच्या घडीला एवढे पॉप्युलर नाही पण तरीसुद्धा काही प्रमाणात हे यूज केलं जात असतात फॉर अ क्लिन्झिंग पर्पज अँड दे आर बेसिकली ॲक्वियस और हायड्रोअल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सर्फेक्टंट्स in which thickening agent, sweetening agent, flavoring agent are added. So the formula of liquid dentifrices in that hard soap 6 gram, saccharin 0.2 gram, then amaranth solution 1 ml, cinnamon water which is used as a flavoring agent, peppermint oil which is again used as a flavoring agent, clove oil which is again used as a flavoring agent, as well as a therapeutic agent that is used in treatment of toothache. Then alcohol 95% which is used as a humectant also. Then purified water up to 100 ml. That purified water is used as a vehicle. Then saccharin which is used as a sweetening agent, amaranth solution which is used as a coloring agent, and hard soap. That hard soap is used as a soap or detergent, or which is also used as a abrasive agent also. Sorry, that hard soap powder which is used as a detergent. Then tooth powder. So that tooth powder, before that we complete the procedure, that is the method of preparation. So soap plus saccharin plus volatile oil in alcohol हे add करायचे. Then you add amaranth solution and sufficient water to make a 100 ml of preparation. Then sprinkle on the moisture toothbrush and use as a dentifrices. So this is the method of preparation of that liquid dentifrices. Then tooth powder. So that tooth powder which is the oldest, cheapest and simple preparation meant for cleansing a teeth. तर हे खूप जुनं आहे, खूप cheapest आहे म्हणजे स्वस्त आहे आणि सिंपल प्रिपरेशन आहे फॉर दॅट इज मेंट फॉर अ क्लिन्झिंग द टीथ. द मेन ingredient of this tooth powder, that is a tooth powder, that is abrasive agent, then surfactant, sweeteners
and flavors are the main ingredient of that tooth powder. So that tooth powder are having a fine or very fine particle size. तर जे टूथ पावडर तयार करणार आहे त्याची साईज ही व्हेरी फाईन या रेंजमध्ये ती असायला पाहिजे. सो जनरली फॉर प्रिपरेशन ऑफ दॅट टूथ पावडर, hard soap in fine powder or fine form 5 gram use calcium carbonate, which is the abrasive agent, which is used 93.5 gram sodium saccharin, which is used as a sweetening agent, then cinnamon oil, which is used as a flavoring agent, which is used in concentration 0.2 ml, peppermint oil, which is used as a flavoring agent, which is used in a concentration 0.4 ml, then methyl salicylate, which is used in a concentration 0.8 ml. Then the method of preparation, in that divide calcium carbonate in a 2 parts. जे calcium carbonate which is used as a abrasive agent, that is a polishing agent, तर त्याला 2 parts मध्ये divide करायचं आहे. In one part sodium saccharin, that is a saccharin sodium plus water and methyl salicylate are triturate, and then mix, and in another part mix with a hard soap in a fine form. Then mix both powder thoroughly and pass through fine sieve. तर एका पार्टमध्ये काय करायचं आहे, एका पार्टमध्ये सोडियम सॅकॅरिन, व्होलाटाईल ऑइल, मिथिल सॅलिसिलेट हे ट्रायच्युरेट करायचं आहे अँड मिक्स करायचं आहे प्रॉपरली. अनदर पार्टमध्ये काय करणार, तर अनदर पार्टमध्ये ते कॅल्शियम कार्बोनेट जे असणार आहे मिक्स करायचं आहे विथ अ हार्ड सोप इन अ फाईन फॉर्म, अँड देन बोथ पार्ट get mixed with each other and both part are passed through fine sieve. This is about a tooth powder. Then last, that is a toothpaste. So toothpaste are the most popular and widely used preparation for cleansing the teeth. Colgate असेल, मिसवाक असेल, दंतकांती असेल. So number of variety of toothpaste are available nowadays. So that toothpaste are widely used for cleansing the teeth. They are most expensive, or they are more expensive as compared to the tooth powder, but स्टील दे आर मोर प्रेफर्ड. तर जर बघायला गेलं तर टूथ पावडरपेक्षा टूथपेस्ट ही नक्कीच महाग असते, पण तरीसुद्धा टूथपेस्टचं जे यूज आहे ॲज कम्पेअर टू द टूथ पावडर हे जास्त आहे. सो द मेन इन्ग्रेडियंट विच आर यूज इन अ टूथपेस्ट, दॅट इज द ॲब्रेसिव्ह एजंट, फोमिंग एजंट, स्वीटनिंग एजंट, फ्लेवरिंग एजंट, बाइंडिंग एजंट, humectant, preservatives and therapeutic agents are used in preparation of toothpaste. So the formula in that: dicalcium phosphate 35 gram, calcium carbonate 14 gram, glycerin 20 gram, gum tragacan 1.2 gram, saccharin 50 milligram, sodium lauryl sulfate 10 gram, water 19.8 ml and flavor in a sufficient quantity. त्याचं मेथड कशी राहणार आहे: मिक्स glycerin and water, then add the solid substance in it with a stirring, then add flavors and mix thoroughly and transfer into the suitable container and store properly. This is about a toothpaste, and that is complete about a dentifrices preparation. Thank you.